सर्वच निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत सुद्धा कागलकर मतदारांची ईर्षा दिसून आली। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लिंगणूर दुमाला इथं मतदान केलं। नवीद मुश्रीफ यांनीही मतदान केलं। माजी आमदार संजय बाबा घाटगे, गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी वनाळी इथल्या केंद्रावर मतदान केलं। वनाळी इथल्या केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता। तंत्रज्ञांनी तात्काळ बिघाड दूर करत मतदान पूर्ववत सुरू केलं। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी चिमगाव इथं मतदान केलं। शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनीही मतदानाचा हक्क बजावला। सकाळी 11 वाजल्यानंतर वाढणारा उन्हाचा जोर लक्षात घेऊन सकाळच्या वेळेत मतदानासाठी केंद्रांवर गर्दी झाली होती। सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमाराला आघाडीचे शाहू महाराज छत्रपती यांनी कागल शहरातील संत रोहिदास शाळेतील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी करत मतदारांशी संवाद साधला। माजी आमदार संजय बाबा घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे त्यांच्यासोबत होते। संत रोहिदास शाळेतील मतदान केंद्रावर जैविक उद्यान या संकल्पनेनुसार सजावट करण्यात आली होती। मतदान केंद्रावर पाळणाघर आणि औषधोपचारांची व्यवस्था करण्यात आली होती।